सुमित्रा, लग्नात घास भरवला होता, त्यानंतर आत्ता भरवतोय. मस्त खाऊन घे. आणि बघ, आजच व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस, आणि मी तुला घास भरवतोय. किती प्रेम आहे माझं. अशीच हसत राह, कसलाही त्रास करून घेऊ नको. फक्त तू लवकर बरी होऊन बाहेर ये बघू. त्या स्वयंपाक करतात, पण तुझ्या हातची चव नाही ना. अगं सांगायचंच राहिलं, आज आपला सिद्धू आणि सुनबाई देवळात गेले होते, आणि आपला सिद्धू अनवाणी मोठ्या बाईंना मी सांगितलेलं पटलंय. त्या खूप रागवल्यात वाटतं सेडवर. मोठ्या बाईंना लवकरात लवकर सांगावं लागेल की हे सगळं खोटं आहे. मला नाही वाटत आता सांगता येईल. अप्पा इथून जाणार नाहीत. किती काळजी घेत आहेत ते मोठ्या बाईंची. ह्यांच्यातलं प्रेम आपल्यात यायला हवं असेल. मला ह्यांच्यात आपण दिसतोय. मोठ्या बाईंशी तर आता बोलता नाही येणार. जाते मी. तू काय करतेय इथे? काय पाठलाग करतेस माझा? ने मगाशी पण माझ्या खोलीत आली होतीस. जा ना, जाऊन झोप ना. न मग काय आहे हे? सोड सोड, जाऊ दे मला. मैं चली उनके प्यार की चली, मुझे रोके नहीं. नमा, काय झालं? सगळं चुकीचं घडतंय. हो, तसंही घरात सगळं चुकीचंच घडतं, पण तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. तुला नेमकं काय म्हणायचंय ना, खरंच मला कळत नाही. तुझं बोलणं मला कळायला हवं. तू फक्त मला सांगू शकतेस, पण ते असं काय आहे? तुला अदितीशी बोलायचंय का? तुला बोलता येत नाही त्याचं वाईट वाटतंय. सॉरी नमा, पण तुझं बोलणं मला कळत नाही. यात तुझा काय दोष आहे? अगं नमा, ऐक. नमा, नमा ऐक ना. मोठ्या बाई, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? पण तुम्ही कशाला आलात? आम्हाला सांगायचं, आम्ही आलो असतो. मोठी बाई, तुला अजून आरामाची गरज आहे. अगं नाहीतर अजून त्रास होईल तुला. त्रास अजूनही होतोच आहे, पण तो कशामुळे होतोय आणि कुणामुळे होतोय हे तुला चांगलंच माहितीये. मोठी बाई, अगं ते आता काय खोटं बोलणार आहेस आणि अजून किती खोटं बोलणार आहेस? निर्णय घेतलास ना, पण सांगायची हिंमत नाही म्हणून त्या पोरीवर ढकललंस सगळं. ऐक ना मोठी बाई, तू आधी शांत हो. हे बघ, तुला अजून त्रास होईल. माझ्या त्रासाची एवढी काळजी असती ना तर असा वागलाच नसता. एवढं खोटं फसवलंस तू आमच्या सगळ्यांना. हे घर, हे कुटुंब सोडून जायचंय ना तुला? वेगळं व्हायचंय ना? मग जा, जा इथून. पण जाण्यापूर्वी घरच्या सगळ्यांना सांगून जा की आदितीला नाही तर तुला वेगळं व्हायचं. सांग सगळ्यांना. चल. ऐक ऐक तर मोठी बाई, माझं ऐकून. काय ऐकून घेऊ? मला आता काहीही ऐकायचं नाही. जे काही बोलायचं ना ते तात्या आणि बळोबाईंशी बोलायचं. चल, बाहेर वाट बघतायत सगळे. चल. ऐक ना मोठी बाई, मला माफ कर, पण आता असं सगळ्यांसमोर एकदम नको ग. मी सांगतो ना नंतर सगळ्यांना, हळूहळू सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगेन मी. अरे सगळ्यांचा विश्वास आधीच मोडलायस तू. आता काय विश्वासात घेणार आहेस त्यांना? मोठ्या बाई,
मोठे बाई प्लीज सेडला माफ करा. त्याचं ऐकून तर घ्या तुम्ही. अगं काय ऐकून घेऊ? मोठे बाई आम्ही सांगतो ना सगळ्यांना, पण हे अशा पद्धतीने नको घडायला. आपण काहीतरी मार्ग काढूया ना यावर. अगं काय मार्ग काढणार? हा पुन्हा काहीतरी खोटं बोलणार. हे बघ आदिती, तू आता यात मध्ये पडू नकोस. मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही. खरं काय ते घरातल्या सगळ्यांना कळलंच पाहिजे. चल चल सिद्धू, सांग आणि- मोठे बाई ऐका ना प्लीज, मी माफी मागते मध्ये पडू तुमची. नकोस. नाही. आता हे सगळं ह्याच्याच तोंडून कळलं पाहिजे सगळ्यांना. नाही, अजिबात आपण बोलायचं नाही. करूया ना, तुला काहीतरी सांगितलं, मार्ग तू बाजूला हो. सेड! अदिती, अगं काय झालं? काही नाही झालं, वाईट स्वप्न पडले. अदिती, मोठ्या बाई, काल मोठ्या बाईंना काहीच सांगता नाही आलं कारण अप्पा होते तिथे. मी पटकन आवरून घेते आणि त्यांना भेटून येते. सॉरी मोठ्या बाई, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी तुम्हाला खरं काय ते सांगायला नको होत. मोठ्या बाई सावरा स्वतःला, लवकर बऱ्या व्हा. मी तुम्हाला हे असं कधीच बघितलं नाहीये. तुम्ही मला प्रत्येक वेळी सांभाळून घेतलंय, मला आधार दिला. खर तर मोठे बाई, तुम्ही बऱ्या होईपर्यंत मी इथेच बसून राहिले असते. पण माझी इच्छा असूनही मी तुमची काळजी नाही घेऊ शकत, तुमच्याजवळ नाही बसू शकत. तुम्ही लवकर बरं व्हा. अप्पा येतील. आता मोठ्या बाईंना जाग येईल त्यानंतरच बोलता येईल. निघालास? हो. बरं झालं. गुड डिसिजन. अरे इथे राहिला असतास ना तर तुझं एज्युकेशन, तुझं कॅलिबर सगळंच वाया गेलं असतं. काही नाहीये या गावात. आता मुंबईला गेल्यानंतर छान नोकरी मिळेल तुला आणि तुझी ग्रोथ सुद्धा होईल. अदिती, तू नको माझी काळजी करू. मी बघेन माझं काय करायचं ते. आणि तू जे वागतेस ना, जे करतेस ना, ते सगळं चुकीचं आहे. आणि तू ज्या कोणाच्या आनंदासाठी हे सगळं करतेस ना. एक मिनिट, मी कोणासाठी काही करत नाहीये. मी स्वतःचाच विचार करते. अदिती बस ना. बघा माझ्याशी तरी खोटं नको बोलू. युवराज, मी आतापर्यंत जे वागत होते ना ते खोटं होतं. ही आत्ता तुझ्या समोर जी उभी आहे ना ती खरी आदिती आहे. हे बघ सेड आणि मला आहे ना बाहेर खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तसंही या गावात राहून इथे घर सांभाळत त्या छोट्या फॅक्टरीमध्ये काम करत मला माझं आयुष्य वाया नाही घालवायचं. आणि नवऱ्याबरोबर मोठ्या घरात छान लाईफस्टाईल मध्ये राहावंसं वाटलं तर काय चुकलं माझं? चुकतंय हेच तुला वाटत नाहीये आणि हे दुसरा कोणाला तरी वाटतंय. आणि त्याच्या आनंदासाठी तू तुझं मन मारतेस. त्याचं वरवर आनंदी असल्यासारखं खोटी नाटकं करतेस. आणि अदिती, तुझ्या मनात एक आहे आणि तू वागतेस आहे. हे सगळं कोणासाठी करतेस तू? युवराज, थांब आता, काही बोलू नकोस. आणि मला रडायला यायच्या आत निघ तू इथून. हे बघ, मोठ्या बाईंनंतर जर खरं कोणाला माहित असेल तर तो तू आहेस. आणि आता तू पण चाललायस. पण करेन मी सहन. आणि चांगलंच आहे ना.
जर कोणाचा तरी आधार आहे असं वाटत असेल ना तर आपण वीक होतो. मला अजून स्ट्रॉंग व्हायचं. नमा जाऊ दे मला. तसंही आता माझं इथं काही काम नाहीये. अदितीसाठी आई ग, आता अदितीला आणि सिद्धार्थला माझी काही गरज नाहीये. आणि आता अदितीलाच इथे नाही थांबायचं. काय झालंय नमा? काल सुद्धा तू काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस, पण तू नेमकं काय सांगत होतीस ना मला काहीच कळत नाहीये. काय झालंय अगं नमा? काय झालंय नमा? नमा काय झालं? एवढं ती चुकीची नाहीये. तिला हे सगळं करावं लागतंय. तिथे काहीतरी लपवते. सिद्धू दादा चुकतोय. तिथे खोटं वागते. हो मला माहितीये, मी समजवलंय, पण बाकी मी काय करू शकतो? आपण दोघे मिळून आदितीला सपोर्ट करूया. तिला माझी गरज आहे. तू एकटी काही करू शकणार नाहीस. आपण सोबत मिळून करूया. हो बरोबर बोलतेस तू. आपण दोघच मिळून काहीतरी करू शकतो. तुला बोलायचं नाहीये का मोठी बाईशी? नाही नाही, तुला तर हेच हवंय की जेणेकरून मोठी बाई सगळ्यांना माझ्याबद्दल खरं खरं सांगून टाकेल. नाही सेड, मी गेले होते मोठ्या बाईंशी बोलायला खरंच, पण मला बोलताच नाही आलं. काल गेले होते तर अप्पा होते तिथे, आज गेले होते तर त्या झोपल्या होत्या. अगं मग उठवायचं ना. सीड आजारी आहेत त्या, आणि हे सांगताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी आहे, नाहीतर त्रास होईल त्यांना. अदिती, अगं तू जर सांगितलंस की तू जे सांगितलंस ते खोटं आहे तर मोठ्या बाईला बरं वाटेल, तिची तब्येत सुधारेल. म्हणून मी सांगतोय, बोल ती अशी. अदिती मला नक्की सांग, तुला सांगायचंय ना? हो सेड. ठीक आहे मग चल. सेड, मी गेले होते पण अप्पा आहेत आता मोठ्या बाईंसोबत. तू चल माझ्या बरोबर. मी आप्पांना बिझी ठेवतो, तू बोलून घे मोठ्या बाईशी. चल. आता काय झालं? काही नाही. चल. तू इथे लप, मी आप्पांना नेतो. आप्पा, काय रे? जरा इथे येता का? आलोच. हा काय दिसत तू? मोठी बाई कशी आहे? बरी आहे आता. भेटून घे ना तू. नाही नको. अप्पा, मला मोठ्या बाईची अशी अवस्था बघवत नाही हो. आणि असाच मी तिच्या समोर गेलो तर मग मला रडू येईल. शेवटी कुठेतरी आदितीमुळे, म्हणजे माझ्या बायकोमुळे तिला हा त्रास झालाय ना, म्हणून म्हणतोय. भेट रे तिला. तुला पाहिल्यावर बरं वाटेल, आणि अर्धा अधिक जीव तुझ्यावरच तिचा जास्त आहे. बरं, भेटतो. आजच भेटतो. अप्पा, माझं एक काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? नाही म्हणजे फॅक्टरीच्या संदर्भात काहीतरी विचारायचं होतं. जरा येता का? बरं चल.
सॉरी मोठ्या बाई, माझ्यामुळे हे सगळं झालंय. मला तुमची मनापासून माफी मागायची आहे. मोठ्या बाई, पण मी तुम्हाला जे काही सांगितलंय ज्याने तुम्हाला इतका त्रास झाला ते सगळं खोटं होतं. वेगळं होऊया, अमेरिकेला जाऊया, हे सगळं माझं म्हणणं आहे, सिडचं नाही. त्याला तर इथेच राहायचंय तुमच्या जवळ, फॅक्टरीचं काम सांभाळायचंय. मलाच इथे ऍडजस्ट करणं नाही जमत आहे. हे एकत्र कुटुंब, इथली लाईफस्टाईल नाही झेपत आहे मला. मी प्रयत्न केला पण आयुष्यभर इथे नाही राहता येणार मला. मी आणि सिड इतकं चांगलं शिकलोय, खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आम्हाला बाहेर. आमचा संसार खूप चांगला होईल तिथे. हे सगळं तुम्हाला सांगताना मला भीती वाटत होती, कठीण जात होतं, म्हणून खोटं बोलले मी तुमच्याशी. बस आदिती, बोलू नकोस आणखी. तुझ्या डोळ्यात पाहिलं की कळतंय तू आता खोटं बोलतेस. ज्या गोष्टीचा त्रास झाला ते तू नजरेला नजर भिडवून सांगितलंस आणि आता नजर चोरतेस. कुणाला वाचवायचा प्रयत्न करतेस आदिती? सिद्धूला, जो मला भेटायला सुद्धा आला नाहीये. एकदा आला होता, त्याला वाटलं मला झोप लागली, पण मी फक्त डोळे बंद करून पडले होते आणि सगळं ऐकत होते. मोठ्या बाईला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येऊ द्यायचं नाही. तिला जे काय माहिती आहे, तिला जे बोलायचं आहे, जे बोलावं असं वाटतंय ते तिला अजिबात बोलायला द्यायचं नाही. अदिती, ती स्वभावानं भोळी आहे, पण माणसं कळतात ग मला. मी अजूनपर्यंत काही बोलले नाही, गप्प आहे, कारण हा धक्का मलाच अजून नीटसा पचवता आला नाहीये. माझ्या पोटचा पोरगा माझ्याशी खोटं बोलतो. ज्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला त्या सगळ्यांना फसवतोय आणि तुला वाईट ठरवतोय. आदिती, मला माफ कर ग. मी सुद्धा कसलाही विचार न करता तुला. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, पाणी प्या. तुम्ही आता काही बोलू नका, त्रास होतोय तुम्हाला. अदिती, आता सगळं माहित असून जर मी काही बोलले नाही ना तर जास्त त्रास होईल ग मला. अदिती, सॉरी बाळा. मोठ्या बाई, मोठ्या बाई, शपथ घ्या तुम्ही. तुम्ही हे कुठेही बोलणार नाही. खरं काय ते कोणालाही सांगणार नाही. हो मोठ्या बाई. मोठ्या बाई, घरातल्या सगळ्यांसाठी, या घरासाठी हेच योग्य आहे. हे सगळं मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या प्लीज. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही हे कोणालाही सांगणार नाही.